जय भीम जय महाराष्ट्र. रात्रीचा 1:30 वाजायला आलेला आहे आणि मी तुमच्याशी लाईव्हवर संभाषण करतो आहे. विविध वाचनांती, अभ्यासांती, विविध दिनक्रमांच्या वेगळ्या घटना घडामोडी यांचं विश्लेषण अभ्यास करून झाल्यानंतर मी जनतेशी संवाद साधतो, ते थेट लाईव्हद्वारे, फेसबुकद्वारे. तर मला एक खंत जाणवते, एक खंत अशी जाणवते की जगविख्यात विश्वभूषण महामानव भारतरत्न बॅरिस्टर दादाभाई आंबेडकर यांनी तळागाळातून वरती येऊन खितपत पडलेल्या जाती धर्माचा उद्धार करण्यासाठी जे स्वतःही त्या चिखलातून आले, दारिद्र्यातून आले, जे त्यांनी अनुभवलं, ज्यांनी अनुभवलं ते दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून विद्वान झाले. लंडनमध्ये शिकून कोलंबिया विद्यापीठासारख्या अमेरिकेतील विद्यापीठात पदोच्चर पदव्याने कोलंबियामध्ये लायब्ररीमध्ये सर्वात प्रथम फोटो जो बॅरिस्टर म्हणून आहे तो महामानव विश्वभूषण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्यांनी आपण जे भोगलं ते आपल्या समाजाला भोगायला लागू नये म्हणून चारही विश्व दारिद्र्यातून येऊन एवढं महानता मिळवल्यानंतर आपल्या या खितपत समाजाला प्रगत करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी संविधानाने घटनेचा आधार घेऊन संविधानाने घटना जे त्यांनी स्वतःने घडवली, स्वतःने लिहिली आणि घडवताना त्यांच्या अटी शर्तीनुसार माझ्या समाजाला आरक्षण हवं आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मी संविधान घटना लिहिणार नाही हे स्पष्ट सांगणारे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगाच्या पाठीवर एवढे विद्वान आहेत की विश्वामध्ये, जगामध्ये सर्वात जास्त पुतळे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगविख्यात होतो. अशा या भारत देशात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो आणि अपमान करणारे कोण? तर आपणच. मागासवर्गीय समाज, ओबीसी समाज आणि मराठा समाज जे आरक्षणासाठी भांडत आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांचा विचार केला, सर्वांना सर्व काही दिलं, परंतु कोणाला काही ठेवलं नाही. भविष्यात मराठ्यांना आरक्षण लागेल हे भविष्यात जाणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे तिसरे कडून एक महान पुरुष आहेत, विद्वान आहेत. सर्व जगाचे ते आर्किटेक्ट आहेत, वास्तुविशारद आहेत. कायदा, घटना, संविधान, लोकशाही, पाणी अडवा, पाणी जिरवा, MSCB, इलेक्ट्रिसिटी हे संपूर्ण या विद्वानामुळे बसल्या. आणि त्या विद्वानाच्या दिलेल्या आरक्षणावर तुम्ही कुशंका उपस्थित करताय. ह्याला मला शर्मेने लाज वाटते. हे आपल्या समाजासाठी केवळ स्वार्थी राजकारणापोटी, ज्यांनी संविधान देश घडवला, ज्याच्या जीवावर कायदा चालतो, देश चालतो, लोकशाही चालते, त्यांचा अपमान होतो. आणि केवळ या राजकीय सोडापोटी पेटलेलं आरक्षण त्यांना हवं आहे. जे आरक्षण हवं आहे ते त्यांना दिलेलं आहे, मिळालेलं आहे. आगरी, कोळी, मागरी, धनगर, बंजारा हे सर्वांना काही ओबीसीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. परंतु आता नवीन संज्ञा जे मराठ्यांना सरकारने खोटं थोटांदा दाखवलं, मराठ्यांना सरकारने या फसव्या सरकारने जे फसवं निवडून आलेलं आहे त्याने खोटं थोटांड दाखवलं. हैदराबाद गॅजेट काय, सातारा गॅजेट काय, जे प्रूव्ह करू शकत नाही मागासले, पण जे प्रूव्ह करत नाही कुणबी आणि मराठा एकत्र असल्याचं, पण जे प्रूव्ह करत नाही मराठा आरक्षणाचा आरक्षण, असा तो फसवा मराठ्याने दिला. त्याच्यामुळे रणकंड वाजलं. ओबीसींना वाटलं की आमच्या आरक्षणाला धोका येतोय आणि बंजाराही त्याच्यावरती जाऊन ज्यांना आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे तरी पण आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार एस टीतूनच आरक्षण पाहिजे
त्यासाठी कोणतरी बंजारा समाजाचा उपोषणाला बसलेला आहे. अरे कशासाठी, कासाठी, कशासाठी, कशाचा बंजारा समाज? हे तुमचं अज्ञान आहे. हे अज्ञान आधी विकसित करा, अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणारे आरक्षण देणारे कोणी साधंसुधे व्यक्ती नसून एक महान तपावलेली व्यक्ती आहे. आणि त्याचा जर आपल्या भारत देशामध्ये असा अपमान होत असेल आणि राजकारण करून आरक्षणासाठी रणकंद करत असाल तर न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करून यांना सर्वांना जे आरक्षण मागतात एक चांगली चपराक द्यावी. जी मागच्या सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना चपराक दिली आहे, तुम्ही मागासले पण सिद्ध करा, तरच तुम्हाला आरक्षण मिळेल. तसंच बंजारा समाजाला पण ऑलरेडी आरक्षण दिलेले आहे, तरी त्याची ते आरक्षण हवं आहे एस टीमधून, त्याची मागणं करणं हे किती चुकीचं बरं आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. मराठा समाजाचा जो GR दिला, जे आरक्षणाला बसले होते, साधा बाबासाहेबांचा फोटो नाही लावत. महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधा स्टेजवर फोटो नाही आणि GR दिल्यानंतर साधा आदरांजली नाही, श्रद्धांजली नाही. आणि कोण तो माणूस दाढीपिक्या, कोण तो माणूस दाढीपिक्या ज्याची काही पात्रता नाही. कधी काही तो गटारात दापे येऊन लोळायचा. आज मोठं आरक्षण आंदोलन गेलं तर त्याला देवता झाला. त्याचे बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीने फोटो लावायला लागले. अरे तो काय संविधानात दाता आहे का घटनाकार आहे? तर त्याच्या तोडीने यायला फोटो. हा अपमान आम्ही सहन करू घेणार नाही. अनुसूचित जाती जमातीची लोक, अनुसूचित जाती जमातीचे आंबेडकरी समाज जो तथागत गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने जातो, कधी उद्रेक करत नाही. जर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत असेल तो कदापि हे सहन करणार नाही. हे तुम्हाला निक्षून सांगतो, ठणकावून सांगतो. संविधान रक्षक एस रविराज, कायदा रक्षक एस रविराज, ब्लू पॅन्थर, महाराष्ट्राचा सिंह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.